श्रीरामपूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार, मात्र जनता बेहाल। श्रीरामपूर शहरामध्ये वॉर्ड नंबर 2 येथे काझीबाबा रोड सुलताननगरमध्ये गटारीचे घाण पाणी अंडरग्राउंड पाईपलाईन चोकअपमुळे रस्त्यावर येत आहे। स्थानिक लोकांनी नगरपालिका प्रशासनाला वारंवार अर्ज देऊन सुद्धा नगरपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे नागरिक संतापले आहे। येथून येणारे जाणाऱ्या लोकांना, शाळेतील मुला-मुलींना तसेच शुक्रवारी व मंगळवारच्या बाजारासाठी, दवाखान्यासाठी, शाळा हायस्कूलला जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। नगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन काम करावे, नाहीतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा। काय नाव आहे तुमचं? जाकीर पठाण। काय समस्या आहे तुमची? आमची समस्या एवढीच आहे की हे गटारीचं पाणी हे रोज इथून वाहतो। आम्ही प्रशासकाला, नगरपालिकाला अर्ज दिलं तरी त्यांनी काही दखल घेतली नाही। आमच्या मुलांचं, आमच्या पोरांचं जीव धोक्यात आहे। इथं आरोग्याचं एकदम डास मच्छर नळाच्या पाणीत गटारीचं पाणी येऊ राहिलं। प्रशासकाला बार आम्ही निवेदन दिलं तरी तो काही ऐकायला तयार नाही। याच्या पुढे अगर हे काम नाही झालं तर आम्ही डायरेक्ट उपोषणाला बसणार। काय नाव आहे तुमचं? आमिर खान। काय समस्या आहे तुमची? समस्या एवढी आहे की 4 महिन्यापासून हे गटरीचा आम्हाला त्रास आहे। इथं लोक येत जाते, तिथं 2 मस्जिद आहे। मस्जिदला यायला जायला अंगावर नमाजला जाताना त्यांचे कपड्यावर चिट्टे उडतात। लहान लहान मुलं जातात इथून शाळेला, इथं शाळा आहे तर त्यांचे पाया बिया भरत, एखादी पडला नाळीत तर याचा काय त्रास आहे। पाणी प्यायला गटरीचा पाणी येतंय, पूर्ण रस्ता लोकांच्या घरात पाणी जाते। इथं 4 महिन्यापासून आम्ही इथं अर्ज केले वेळोवेळी, पण इथं याच्या दखल घ्याय ना। याच्या पुढे आम्ही काय आंदोलन करू? सीओ साहेबाला टाकलं पण याचं कोणी दखलच घेत नाही। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।